नमस्कार, मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्राय वडापाव। फ्राय वडापाव बनवण्यासाठी उकडलेले अर्धा किलो बटाटे मी ते बारीक कट करून घेतले। कढईमध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर त्यात अर्धा चम्मच राई, अर्धा चम्मच जिरे ते चांगले तडतडल्यानंतर 2 चम्मच मिरचीचा ठेचा टाकून तो चांगला परतून घ्यायचा। ठेचा चांगला परतल्यानंतर त्यात बारीक कापलेला कांदा आपण चांगला परतून घ्यायचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कांदा परतल्यानंतर त्यात 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकून ती चांगली परतून घ्यायची। अद्रक लसूण चांगली परतल्यानंतर त्यात थोडासा हिंग, अर्धा चम्मच हळद टाकून ते पण चांगलं परतून घ्यायचं। सर्व चांगलं परतून झाल्यानंतर त्यात आपण बारीक केलेले बटाटे टाकून चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून ते बटाटे चांगले आपण मॅश करून घेऊ। हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपली बटाटा चटणी तयार। ती थंड व्हायला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण चण्याचं पीठ मिक्स करून घेऊ। भांड्यामध्ये 1 वाटी चण्याचं पीठ, 2 चम्मच तांदळाचं पीठ, हातावर थोडासा ओवा घेऊन तो क्रश करून टाकला, थोडासा हिंग, अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच मिरचीचा ठेचा, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडासा सोडा हे टाकून सर्व मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते मिक्स करू। ते जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं।
हे आपलं चण्याचं बॅटर तयार झालं. पुढच्या कृतीसाठी आपण तेल तापत ठेवू. चटणी थंड झाल्यानंतर पावाला कट करून आपण त्यात चटणी भरू. काही लोक चटणीवरती पावाच्या वरती लावतात किंवा न लावताही तो तळतात, पण आपण मध्ये भरणार आहोत पावात. ह्या पद्धतीने आपण तयार करून घेऊ. सर्व पावांमध्ये ह्या पद्धतीने चटणी भरून झाल्यानंतर ते आपण चण्याच्या बॅटरमध्ये घोळवून ते तेलात आपण तळून घेऊ. पाव तळून झाल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. थोडासा थंड झाल्यानंतर तो आपण कट करून घ्यायचा. मी कशी कट करते ते बघा. भांड्यामध्ये 1 चम्मच बटर टाकून ते आपण वितळून घेऊ. बटर थोडेसे वितळल्यानंतर त्यात बारीक कापलेला कांदा टाकून तो चांगला आपण परतून घेऊ. कांदा चांगला परतल्यानंतर त्यात लाल लसणाची अर्धा चम्मच चटणी टाकून ती चांगली परतून घेऊ. हे चांगलं परतल्यानंतर त्यात आपण कट केलेले पाव टाकून ते चांगले आपण परतून घेऊ. माझ्याकडे लसणाची चटणी होती म्हणून मी त्यात लसणाची चटणी टाकली. तुम्ही त्यात लाल तिखट टाकूनही करू शकता. लसणाची चटणीची रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओज बघू शकता. चांगले परतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. माझा फ्राय पाव वडा तयार. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.